हॅलो अँड वेलकम टू नर्सेस युनिव्हर्सिटी वन्स अगेन. आज सर्वात कन्फ्युज्ड जे की कोणाला समजत नाही की आता असं झालं तर काय करावं, तो टॉपिक घेऊन आलेलो आहे, जो की आहे आणि ज्यांच्यासोबत हे गोष्ट होत आहे, ज्यांच्यासोबत ही घडलेली आहे, त्यांना नक्की कळेल की फार्मॅक वारंवार बॅक का राहतं. एकदा बॅक लागलं की तो पुन्हा का निघत नाही लवकरात लवकर. कोणाचा निघतं वेल अँड गुड, बट ज्याला त्रास होत आहे त्याच्यासाठी आज सोल्युशन बघूया. चला, तर सर्वात पहिले दोन्ही सब्जेक्टचा हॉलिस्टिक स्टडी बघा की ते सब्जेक्टची रिक्वायरमेंट आहे काय. तर रिक्वायरमेंट काय आहे आपल्याला, तर आपल्या सब्जेक्टची की तुम्हाला ड्रग स्टोरी आली पाहिजे की हा ड्रग करते काय बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर. तर ड्रग जो आहे तो बॉडीशी काय खेळते किंवा बॉडी सोबत काय करते आणि बॉडी ड्रगला काय रिस्पॉन्स करते. इट्स अ क्वेश्चन आन्सर कोणाचं, ड्रग आणि बॉडीचं. सेकंडली, ज्या मस्ट नो गोष्टी आणि ज्या तुम्ही नाही केल्या पाहिजे याच्यावर फोकस करा. सर्वात पहिले तुम्हाला काय नाही करायचं, तुम्हाला रट्टा नाही मारायचा आहे, तुम्हाला पाठ नाही करायचा, तुम्ही पाठ करता. हेच तर नाही करायचं आहे, तुम्ही पाठ करता की पेनिसिलिन आणि बॅक्टेरियाला किल करते, मग तो तसा करते, तसा करतो, मग बॅक्टेरिया किल होते. तुम्हाला वेळेवर आठवत नाही. तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की मेकॅनिझम ऑफ ऍक्शन कसं काम करते, की जेव्हा एक अँटी बॅक्टेरिया जाते, मग तो त्याची सेल वॉल तोडते. सेल वॉल तोडल्याच्या नंतर त्या बॅक्टेरियाचं अनफेवरेबल कंडिशन होऊन जाते. फेवरेबल कंडिशन मध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ कशी होईल, त्यानंतर ते सगळं होते. तर हे लक्षात ठेवा. पहिला आहे, तुम्हाला ड्रग माहित पाहिजे की व्हॉट इज ड्रग. ड्रग इज अ सबस्टन्स दॅट चेंजेस फंक्शनल और वन कॅन से फिजिओलॉजिकल फंक्शन्स ऑफ द बॉडी और ऑल्टर करते तो. त्याच्यानंतर सबस्ट्रेट ज्याच्यावर की तो ऍक्ट करणार आहे. साइट्स माहित पाहिजे तुम्हाला, बायो अवेलेबिलिटी माहित पाहिजे, फर्स्ट पास मेटाबॉलिझम माहित पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला टी हाफ पण माहित पाहिजे, हाफ लाईफ पिरियड ऑफ अ ड्रग, अर्धा काळ किती चालतो त्याची. त्याच्यानंतर फार्मॅकोकायनेटिक्स, कायनेटिक म्हणजे मुवमेंट, की तो बॉडीमध्ये कसा मूव्ह करते. तुम्हाला ह्या गोष्टी माहीतच नाही आहे आणि तुम्ही हे करायला जाता, मग म्हणून तुमचं सगळं चुकते. वेळेवर विचारते एक आणि तुम्ही आता फॉर एक्झाम्पल हे सगळं तुम्हाला माहित नाही, तुम्हाला जर विचारलं की राईट रिगार्डिंग अँटागॉनिस्ट अँड अँटी अँटागॉनिस्ट, या दोघांबद्दल विचारला, तुम्हाला हे माहित नाही, तुम्ही हे बेसिकच सिम्पल आहे. अँटी अँटागॉनिस्ट म्हणजे अँटागॉनिस्टच्या अपोजिट काम करणार. दिस इज वन कॅन से फर्स्ट स्टेप आणि हे त्याचे काउंटर करते त्याला. सिम्पल आहे ना, बट इट्स अ ब्लॉक, इट्स अ डिफेन्स. वन कॅन से फर्स्ट वाला सेकंड वाला त्या डिफेन्सला डिफेन्स करणार आहे अँटी अँटागॉनिस्ट. इतकं सोपं आहे, बट आपल्याला वेळेवर हे काय येत नाही, कारण की आपल्याला टर्मिनॉलॉजीच माहित नाही. टर्म्स लक्षात घ्या. आणि ड्रग स्टोरी म्हटलं ना की तो काय करते, तिथे जाऊन बॉडीमध्ये कोणती सेल वॉल ब्रेक करते, कोणते कॅल्शियम चॅनल ब्लॉकर्स आहे, कोणतं काय आहे, आणि ड्रग्स पाठ नका करू. आणि अजून सर्वात महत्वाची गोष्ट, ड्रग्स जे आहे प्रत्येक क्लासिफिकेशन मध्ये एक किंवा दोन ड्रग्स खूप झाले. तुम्ही 1, 2, 3, 4, 5 जेवढे पुस्तकात लिहून तेवढे वाचता. स्पायरानोलॅक्टन हे ते पोटॅशियमचे स्पेरिंग डायरेटिकचे सगळे, तेवढं करायची गरज नाही. क्लासिफिकेशन विचारले तेवढं लिहा, 1 ते 2 लिहा, बस. एक्झाम्पलसाठी पुरेसा आहे. पाठ करत बसू नका, आपल्याला खूप सारं करायचं आहे यामध्ये. हे झालं फार्मॅकची गोष्ट. सेम पॅथॉलॉजी मध्ये पण आहे. पॅथॉलॉजी एकदम बोर सब्जेक्ट वाटते, हे तर आवडतच नाही, समजायला कठीण जाते. हे समजायला जाते बट कुठे चुकते ते सांगतो तुम्हाला. हे आणि हे ग्रॉस आणि मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर मध्ये सर्वात जास्त मोठा प्रॉब्लेम आणि चुका इथं होते. बाकी तर तुम्ही करून टाकता, विषय नाही. इथे पण तेच करायचं आहे, मस्ट नो आणि डोंट. इथे पण तुम्ही रट्टा आणि पाठच करता. पाठ करणं बंद करा, हे सब्जेक्ट पाठ करणारे नाहीये. तुम्हाला पॅथोजन म्हणजे माहित पाहिजे, तुम्हाला डिसीज म्हणजे काय माहित पाहिजे, ग्रॉस म्हणजे होल पूर्ण बाहेरून कसा दिसते वन कॅन से, मायक्रोस्कोपिक म्हणजे मायन्यूट, ठीक आहे. मायक्रो शब्दातच आहे, स्मॉल, अंदर कसा दिसते अंदरचा. ट्रान्झुडेट आणि एक्झुडेट तुम्हाला हे टाइप्स आहे, अंदर ते कसे दिसतात याची टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहित पाहिजे. ग्रॉस आणि मायक्रोस्कोपिक माहित पाहिजे, सो दॅट पॅथॉलॉजी तुम्ही क्रॅक करा. सेम इकडे काय होतं, फार्मॅकोकायनेटिक्स, बायो अवेलेबिलिटी, ड्रग आणि सबस्ट्रेट, याच्यावर सगळा खेळ फार्मॅकचा आहे आणि या 4 गोष्टीवर खेळ पॅथॉलॉजीचा आहे. सिम्पल लॅब डायग्नोसिस आणि टेस्ट तर तुम्ही लिहूनच टाकता लॅबोरेटरीमध्ये. त्याच्यानंतर इथे काय आहे, इथे काय होतं, ड्रग आणि बॉडीचं स्टोरी होती. इथे पॅथोजन आणि बॉडीची आहे, की पॅथोजन बॉडीला काय करते आणि बॉडी त्याला रिस्पॉन्स मध्ये काय करते. इथे
ही कोणती स्टोरी होती? ड्रग स्टोरी होती. ही कोणती स्टोरी आहे? डिसीज स्टोरी आहे. पॅथॉलॉजी इज अ डिसीज स्टोरी, फार्मॅक इज द ड्रग स्टोरी. हे विषय वारंवार बॅक राहण्याची कारणं हे आहेत. आणि एक सर्वात कॉमन म्हणजे रट्टा. पाठ करता तुम्ही, पाठ करणं बंद करा, डोकं लावा थोडंसं. एवढंच करणे आहे. हे बेसिक टर्म्स, टर्मिनॉलॉजी माहीत पडल्या, इथे पण टर्म्स, हे आलं पूर्ण सब्जेक्ट येऊन जातो. इथे ड्रग्स तसंच ठेवायचं. आणि इथे तुम्हाला आता ब्रेस्ट कॅन्सर असेल, त्याच्यानंतर सिरोसिस ऑफ लिव्हर असेल, तुम्हाला सर्वात जास्त इथे दिसून पडेल थ्रेड लाईक, क्लस्टर हे शब्द दिसून पडेल. क्लस्टर म्हणजे साध्या भाषेत आपण म्हणतो बंच. ग्रेप लाईक, लिम्फोमामध्ये काय असते, हॉजकिन्स असेल, प्रोस्टाग्लॅंडिनचा काय आहे, त्याच्यानंतर जे पण काही आहे ह्याच्यात येऊन जाईल. तर समजलं, पॅथॉलॉजी आणि फार्मॅकमध्ये बॅक राहण्याचे कारण तुम्ही पाठ करता, पाठ होतच नाही हे गोष्टी. तुम्हाला मेकॅनिझम ऑफ ॲक्शन म्हणजे ड्रग बॉडीमध्ये गेल्याच्या नंतर बॉडीला मध्ये इथे 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 काय बाहेर जातं बॉडीच्या, काय अंदर येतं, सेलमध्ये कोणतं डिफ्युजन होतं, काय होते, इथे कोणते रिसेप्टर्स असतात, काय असतात, न्यूरोमस्क्युलर जंक्शन, हे सगळ्यांचा खेळ आहे. आणि तुम्ही हे पाठ नाही करू शकत. आय होप तुम्ही एक्झाममध्ये ही चुकी नाही करणार. आठवण ठेवा, व्यवस्थित अभ्यास करा, सोपी आहे. काही असल्यास कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू. मित्रांसोबत शेअर करा. नर्सेस युनिव्हर्सिटी इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. कीप स्टडिंग.